गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे। कलोल तालुक्यातील बोरिसाना गावात एका व्यक्तीने त्याच्या 2 निष्पाप मुलींसह जीव दिला। नर्मदा कालव्यात उडी घेत बापानं 2 लेकींसह आयुष्याचा शेवट केला। आत्महत्या करणारा व्यक्ती 3 पेट्रोल पंपची मालक आहे। या दुर्दैवी घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली। धीरजभाई भालाभाई रबारी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्यांनी आपल्या 2 लेकींसह जीव दिला। पोलिसांनी नर्मदा कालव्यातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले। 2 लेकींची आधार कार्ड बनवण्यासाठी जात असल्याचं सांगून धीरज घरातून निघाले होते, पण बराच वेळ ते घरी परतले नाहीत। त्यामुळे कुटुंबियांनी धीरज आणि 2 चिमुकल्या मुलींचा शोध सुरू केला। या प्रकरणात पोलीस सगळ्या बाजूंनी तपास करत आहेत। धीरजभाई गांधीनगर जिल्ह्यातील कलोल परिसरामधील बोरिसाना गावचे रहिवासी होते। शुक्रवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले। 2 लेकींना घेऊन ते घरातून निघाले। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जात असल्याचं सांगून धीरज यांनी घर सोडलं, पण संध्याकाळी उशीर झाला तरीही तिघे घरी परतले नाहीत। त्यामुळे कुटुंबाला चिंता वाटू लागली। त्यांनी तिघांचा शोध सुरू केला। बराच वेळ उलटला तरी धीरज आणि त्याच्या 2ही लेकी न सापडल्यानं कुटुंबियांनी सांतेज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोध सुरू केला। आज सकाळी कलोल येथील नर्मदा कालव्यात एका मुलीचा मृतदेह सापडला। मुलीचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला। यानंतर पोलिसांनी तपास अभियानाला गती दिली। पूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली। थोड्याच वेळात धीरज आणि दुसऱ्या मुलीचा मृतदेहही सापडला। सांतेज पोलिसांनी धीरज यांच्या कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे। धीरज यांनी त्यांच्या लेकींसोबत आयुष्य का संपवलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। धीरज यांनी ताणतणावाला कंटाळून हे पाऊल उचललं का, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का, या प्रश्नांची उत्तरं उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे।